सरळ सरळ गोष्ट आहे ही, काय 5-10 रुपयाची गोष्ट आहे काय भाई? या 15, 20, 25, 30 लाखाच्या गाड्या आहेत, या सहजासहजी आपल्यासारखे मिडल क्लास व्यक्ती कोण घेईल काय? नमस्कार मित्रांनो, सकाळचे 6:30 वाजायला आलेत आणि आज जरा मी लवकर सकाळी 5:30 सव्वा 5च्या दरम्यान उठून तयार वगैरे झालो आहे. कारण की याचं एक खास कारण आहे. हे कारण तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला समजेल. आता मी आधीच बोलणार नाही. आता चाललो आहे मी इथून कोल्हापूरला. आणि कोल्हापूरला का चाललो आहे, आता मी 2 दिवसापूर्वीच गावी आलो आहे, पण रिटर्न कोल्हापूरला चाललो आहे. पण का चाललो आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला समजेल. व्हिडिओमध्ये जरासं हळू आवाजात बोलतो आहे कारण की आजूबाजूला सगळे झोपलेत, घरा वगैरे आहेत थोड्यांची. आणि मी आमच्या घराच्या बॅक साईडला येऊन व्हिडिओ बनवतो आहे कारण की घरामध्ये पप्पा पण झोपला, उठवलं नाही पप्पाला. आणि घरामध्ये जरा जास्त आवाज घुमणार म्हणून इकडे पाठीमागे आलो आहे. तर मित्रांनो, फायनली आता मला बस भेटली आहे कोल्हापूर. 6:45ला मला बस भेटली, 6:40 आता 10 मिनटं झाली. आता इथून डायरेक्ट कोल्हापूरला. बसचे कंडक्टर खूप चांगले आहेत. यांना म्हणजे विचारलो मला जिथं जायचं आहे, मी पण तिथं पहिल्यांदा जातो आहे, तर त्याच्यामुळे त्या ठिकाणी कुठली बस जातं आहे, कितीला जातं आहे आणि काय तर मला तेवढं माहिती नाही. यांना जरा विचारून भेटलं, त्यांनी सांगितलं असं असं इथून जायचं आहे म्हणून. तरी चांगलं झालं तिथूनच विचारलं ते. मित्रांनो, आता सकाळचा टायमिंग आहे आणि इकडं थंडी भरपूर आहे आणि बाहेर धुकटी पण भरपूर पडलं आहे. पण बसमधल्या काचा वगैरे ना पूर्ण सगळ्यांच्या लावलेल्या आहे, त्याच्यामुळे अजिबात थंडी वगैरे अजिबात काय वाटत नाही. आणि मला स्वेटर वगैरे काय घातलं नाही, तरी पण नॉर्मल वातावरण आहे, थंडी वगैरे काय वाटत नाही. पण आता ही खिडकी अशी उघडली की बाहेर एकदम चिल्ड वारा येतं, एकदम थंडगार. तर मित्रांनो, गाडी बस स्टॉपला उतरलं आहे, थांबलं आहे. तर इथून 2 वडापाव पार्सल घेतल्यात दुकानातून. आता नंतर हे जाताना गाडीमध्ये जाऊन खाऊया. मित्रांनो, मी आता पुणे-बेंगलोर हायवेवरती पोहोचलो आहे आणि आता मेन हायवेचं आता हे काम चालू आहे. आणि काय झालं आहे, जो हायवे आहे तर कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे हे असा ब्रिज बांधायला आहे. ते ब्रिजचं कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे जागोजागी स्पीड ब्रेकर बनवले. आणि हे मेन म्हणजे काय, ही बस कम्फर्टेबल आहे, सिटिंग वगैरे आणि दिसायला चांगली आहे. पण याची सस्पेन्शन इतके हार्ड आहेत. मी आता नॉर्मली लालपरीनं प्रवास केला आहे, करतो आहे कायम. आणि ज्यादा तर मी शेवटच बसतो आहे. लालपरीनं प्रवास केला आहे, त्याचबरोबर महामंडळाची पांढरी बस असते त्या बसमधून, परिवहन मंडळ त्या बसमधून मी प्रवास केला आहे. पण मित्रांनो, इतका म्हणजे सस्पेन्शन हार्ड मी पहिल्यांदाच म्हणजे एवढं फील करतो आहे. नॉर्मलचे बी स्पीड ब्रेकरवरती बस इतकी दणकून उठतं आहे की मी एकदम लास्ट बसल्यामुळे आणि जास्त खतरा बसतो आहे. मित्रांनो, लिटरली बसचे सस्पेन्शन इतके हार्ड आहे, मी असं म्हणजे सीटवरती वरच्यावर उचलायलो आहे. त्याच्यामुळे मी काय केलं, तिथं म्हणजे पाय एकदम जाम, सिटीला एकदम टाईट केल्यात. त्याच्यामुळे थोडंसं मला काय जास्त फील होत नाही. त्याच्यामुळे इथं बसलो, त्याचा एक ॲडव्हान्टेज मला चांगला झाला आहे. आता बघा, पुन्हा स्पीड ब्रेकर आला आहे. आता इथं बघा माझ्या आलं. तर मित्रांनो, फायनली मी आता पोचलो आहे कोल्हापूरला. प्रवास माझा ठीकठाक झाला. बस चांगली आहे, पण बसचं जरा सस्पेन्शन हार्ड असल्यामुळे जरासा त्रास झाला, बाकी काय नाही. आणि आता इथून मला इस्लामपूर बस पकडायची आहे. बाकी बसचा कंडक्टर खूप चांगले होते, त्यांनी म्हणजे मला सपोर्ट केला. आता म्हणजे बसमधून उतरताना पण त्यांनी सांगितलं की मला इथून इस्लामपूर गाडी पकडायची आहे आणि इथून डायरेक्ट नागाव फाट्याला जायचं आहे. आता इथं इस्लामपूर गाडी कुठं लागतं ते बघूया. तर मित्रांनो, इथं फायनली बस भेटलं आहे. आता 9:15 वाजल्यात. बरोबर मी 3 तासामध्ये कोल्हापूरला आलो आपल्या नागनोडीवरून. तर मित्रांनो, आता मी इथं हायवेवरती उतरलो. इथून इकडे समोरच ते म्हणजे मला जिथे जायचं आहे
ते लोकेशन इथे समोर आहे. एक 5 मिनिटाच्या अंतरावरती चालत जायचं आहे. आता मी नागाव फाट्यावरती उतरलो आहे. आता इथून चालतच जातो. मेन हायवे आहे, गाड्या वगैरे फास्ट यायला. तसं बसचा कंडक्टर जरा चांगले होते, म्हणजे त्यांनी जरा कॉपरेट केलं. आणि मी जिथं उतरणार होतो, मी सांगली फाट्याला उतरणार होतो. सांगली फाट्यावरून जवळजवळ 8 किलोमीटर माझं अंतर पडणार होतं. मग त्यांनी म्हटलं की मला प्रॉपर लोकेशन विचारलं, आणि लोकेशन विचारल्यानंतर मी सांगितलं इथून मला जायचं आहे. मग त्यांनी लगेच सांगितलं की या ठिकाणी उतर आणि तिथून तुला जवळ पडेल. तर मित्रांनो, मी आज पहिल्यांदा महिंद्रामध्ये एंटर करतो आहे. तर तुम्हाला वरती तिथे लोगो दिसत असेल तर पाहू शकता तुम्ही. मी आता माईक काढला आहे, त्याच्यामुळे माझा आवाज थोडासा लो होत असेल, त्याच्यामुळे जरासं थोडं कॉम्प्रोमाइज करा. मित्रांनो, मी महिंद्रामधून जरा बाहेर पडलो, कारण की काय झालं विषय, मी कोल्हापूर स्टँडवरून डायरेक्ट उतरल्यानंतर दुसरी बस पकडून डायरेक्ट इकडं डायरेक्ट महिंद्राच्या शोरूमवरती आलो. पण विषय कसा झाला, माझ्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याला ठेवायसाठी फाईल नाही कोणती पण. मला इथून पुन्हा रिटर्न नागाव फाट्यावरती जायचं आहे, अर्धा 1 किलोमीटर चालत पुन्हा फाईल घ्यायची आहे. आणि जर जमलं तर भेटले तर सॉक्स पण घ्यायला पाहिजेत, कारण की शूज असल्यामुळे शूजमध्ये सॉक्सच नाही. तर मित्रांनो, फायनली इथं फाईल भेटली. फाईलला माझा रिझ्यूम आहे. आता तुम्हाला समजलं असेल की मी इकडं कशासाठी आलो आहे. आता याच्यामध्ये रिझ्यूम आहे माझा. रिझ्यूममध्ये काही जास्त नाही, प्रेशर असल्यामुळे रिझ्यूममध्ये जास्त काही ॲड केलं नाही. त्याचबरोबर सॉक्स पाहिजे होते, हे सॉक्स घेतल्यात. आता एवढ्याशा गोष्टीसाठी मला इकडं नागावला म्हणजे जवळजवळ 1 किलोमीटर इकडे यावं लागलं परत. मित्रांनो, या शूजला लोफर म्हणतात आणि ह्याच्यासाठी लोफर सॉक्स लागतात, ते मला माहिती नव्हतं. मी सॉक्स म्हटल्यानंतर हाफ जे म्हणजे गोट्याच्या एवढ्या इथपर्यंत जातात, ते याच्यामध्ये शू दिसत नाहीत. आता हे असे लोफर असल्यामुळे आतमध्येच शूजच्या आतमध्येच दडून राहतात. तर मित्रांनो, आज इथं मी शोरूमवरती आलो आहे आणि आज इथं ब्रँड न्यू महिंद्रा थार इथं मित्रांनी घेतलं आहे आणि ब्लॅकमध्ये एकदम बेस्ट वाटतं आहे. आणि आज मी ही गाडी पहिल्यांदा एवढ्या जवळून पाहतो आहे. त्याचबरोबर इथं समोर थार रॉक्ससुद्धा आहे आणि दोन्ही गाड्या किती पाहू शकता, मस्क्युलर वाटतात. आणि ह्या टायरमध्ये बघा, आता हे इकडे टायर आहेत 18 इंच आणि हे 19 इंचवालं आहे. हे टॉप मॉडेल आहे आणि हे MX-5 व्हेरियंट आहे, 4x4. तर मित्रांनो, आज मी माझ्या ड्रीम कारमध्ये बसलो आहे. इथं पाहू शकता, ही गाडी तुम्ही ओळखू शकता तर ओळखा पाहू. बाकी काय नसलं तरी हे इंटेरियर तुम्ही ओळखू शकता. आणि आता स्टेअरिंगमध्ये बदल आहे आणि आता दरवाजा वगैरे बघा. आता गाडी किती स्पेशियस आणि मेन म्हणजे पॅनोरामिक सनरूफ आहे आणि कम्फर्टेबल आहे गाडी, एकदम मस्त क्लासिक वाटतं आहे, कडक आहे. इथं मिरर वगैरे लावला आहे आणि गाडी एकदम क्लास आहे. मित्रांनो, इथं गाडी मी इथं चालू करून घेतलं आहे. हा इथं कंट्रोल वगैरे पाहू शकता. इकडं पुढं काय रेस देणार नाही, कारण की आधी मेन म्हणजे मला गाडी चालवायला येत नाही. 4x4 म्हणजे ही 4x4 ऑटोमॅटिक आहे, म्हणजे याची अराऊंड कॉस्ट जी असेल ते 25-26 लाखच्या आसपास तरी आहे. आणि स्टेअरिंग बघा किती लाईट आहे बघा, एका बोटाने किरंगाळीनं फिरवत आहे बोट बघा. याच्यामध्ये हार्मन कार्डनचे स्पीकर्स मिळतात आपल्याला. आता इथं क्वालिटी बघा, जास्त गाणं वाजवले तर कॉपीराइट येईल, त्याच्यामुळे राहू दे. आणि ॲव्हरेज जे शो करतं इथं आता 11 लिटर, ते बी ऑटोमॅटिकमध्ये 11 लिटर पर किलोमीटर ॲव्हरेज. आता नॉर्मली जे मॅन्युअल गाडी आहे का नाही त्याचं मायलेज सेम पडतं आहे. मग ऑटोमॅटिकमध्ये जर गाडी 11 किलोमीटरचं जर मायलेज देत असेल तर चांगली गोष्ट आहे. तर मित्रांनो, आज मी लाईफमध्ये पहिल्यांदा महिंद्रा थार रॉक्समध्ये बसलेलो आणि व्हाईट कलरमध्ये गाडी आहे आणि 19 इंच अलॉय. गाडी एकदम मस्त आहे, स्पेशियस. आता याची काही डिटेल मी जास्त सांगत बसत नाही, तुम्हाला माहितीच आहे किती आहे काय याची. पण गाडी मस्त आहे, क्लास दिसतं आहे. रिॲलिटीमध्ये म्हणजे लुक चांगली आहे, तशी कॅमेऱ्यामध्ये थोडी जज होत नसेल, पण ठीक आहे. तर मित्रांनो, आज मी दुसऱ्या दिवशी ब्लॉग शूट करत आहे. शेतावरती आलेलो मशा घेऊन, ह्या इथं झोपल्यात बघा पाण्यामध्ये. तर मित्रांनो, काल मी कुठं महिंद्रामध्ये गेलेलो आणि कशासाठी गेलेलो, का गेलेलो याबद्दल मी तुम्हाला जरा पण काय सांगितलं नाही. तर मी आता तुम्हाला थोडक्यात काय सांगतो. आता महिंद्रामधून कॉलेज मी आता BBA 3rd इयरमध्ये शिकतो आहे. मग आपल्या कॉलेजच्या प्लेसमेंट ग्रुपमधून ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये हायरिंग निघालेल्या प्लेसमेंटसाठी. मग मला ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये जरासं नॉलेज आहे आणि इंटरेस्ट आहे. मग म्हटलं इंटरव्ह्यू वगैरे देऊया आणि सिलेक्ट झालो तर झालो, नाही तर
म्हणजे थोडंफार नॉलेज भेटेल, इंटरव्ह्यू कसे होतात काय होतात, म्हणून मी इंटरव्ह्यू द्यायसाठी गेलो. मग मी फायनल राऊंडला महिंद्रामधून सिलेक्ट झालो. आणखीन एक कंपनी आहे, 2-3 कंपन्यामधून मी हायर झालो, सिलेक्ट झालो आहे फायनल राऊंडसाठी. पण मी सर्वात आधी महिंद्राचं इंटरव्ह्यू दिला. आता महिंद्रामध्ये काल गेलो. महिंद्रामध्ये गेल्यानंतर मला त्यांचं कामाचं काय ते समजलं. तुम्हाला आता थोडक्यात सांगतो. आता कंपनीवाले काय करणार की एक लोकेशन देणार. समजा त्या लोकेशनवरती 100 घरं आहेत. त्या 100 घरामध्ये जाणार. कंपनीवाले एक छोटीशी एक बुक प्रोव्हाइड करणार. त्या बुकमध्ये महिंद्राच्या कमर्शियल गाड्या आणि त्याचबरोबर महिंद्राच्या ज्या लक्झरी म्हणजे SUVs आहेत त्या गाड्या त्या पुस्तकावरती असणार. त्यांची डिटेल्स असणार, त्याची प्राईस काय असं, डिस्काउंट सगळं ते त्याच्यावरती असणार. आणि ते जे आहे ते तिथं त्या कस्टमरला म्हणजे 100 घरामध्ये जाऊन त्या प्रत्येक घरामध्ये जाऊन प्रत्येकाला ते दाखवायच्या. आणि सर तुम्हाला गाडी पाहिजे आहे का, घेणार आहे का, हे आहे ते आहे, आम्ही एवढ्या डिस्काउंटमध्ये तुम्हाला गाडी देऊ शकतो, हे सगळं असं त्यांना सांगायचं. मग हे असं सगळं काम होतं. मग हे मला काही काम आवडलं नाही. हे सरळ गोष्ट आहे. ही काय 5-10 रुपयाची गोष्ट आहे काय, जे घरामध्ये जावा, सर आपल्या कंपनीचा प्रोडक्ट आहे, हे 5,000 रुपयामध्ये विकतो आहे आणि तुम्ही घेवा, असं कोण पण घेईल. या 15, 20, 25, 30 लाखाच्या गाड्या आहेत. या सहजासहजी आपल्यासारखे मिडल क्लास व्यक्ती कोण घेईल काय? 15-20 लाखाच्या त्या गोष्टी आहेत, त्या सहजासहजी कोण घेणार काय? त्याच्यामुळे कसं आहे, हे काय म्हटलं, हे काय खऱ्यातलं नाही आणि काम काय आवडलं नाही. मग यांचं काम काय मला चांगलं वाटलं नाही. मग आता म्हटलं याला मी रिजेक्शन दिलं. आता मला आणखीन एका होंडा कंपनीतून सुद्धा मला जॉब इंटरव्ह्यूसाठी हायरिंग आलं आहे. मग आता मी उद्या तिथं जाणार आहे होंडामध्ये. मग आता काल विषय काय झाला, यांचं काम मला आवडलं नाही महिंद्रावाल्यांचं. मला वाटलं काय होंडावाल्यांचं पण काम सेम असणार, म्हणून मी होंडामध्ये इंटरव्ह्यूच द्याय नाही. कालच जर इंटरव्ह्यू देऊन आलं असतं तर मला उद्या आणि रिटर्न कोल्हापूरला जायची गरज नव्हती. मग आता मी आज घरी आल्यानंतर मग होंडावाल्यांना कॉल केला, तर तुमच्या कामाची डिटेल वगैरे थोडीफार सांगू शकता का? मग त्याने सांगितलं की असं आहे, ऑफिसवर काय हे आहे ते आहे. मग मला चांगलं वाटलं. मला एक मेन म्हणजे ऑफिसवर पाहिजेत. हे सेल्स मार्केटिंग बाहेर फिरणं हे ते मला काय तेवढं खास आवडत नाही. कधीतरी असेल तर ठीक आहे, रोजचंच फिरणं हे ते करणं मला आवडणारं नव्हतं. मला ऑफिसवर पाहिजे होतं. म्हणलं मग हे होंडावाल्यांचं काम चांगलं वाटलं. मग आता उद्या मी तिकडे जाणार आहे. तर मित्रांनो, हा ब्लॉग आता मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटतो. हा ब्लॉग इथेच एंड करतो. मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तसा हा ब्लॉग मी मित्रांनो म्हणजे डिलीट करणार होतो मोबाईलमधून, अपलोड करणार नव्हतो. पण माझ्याशी काय घडलं, मी कशासाठी गेलेलो, काय घेतलेलो म्हणजे, आणि पहिला जॉब इंटरव्ह्यू होता तो तुमच्याशी शेअर करूया म्हणून हा ब्लॉग बनवला, बाकी काय नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या व्हिडिओचा मी इथंच एंड करतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटू. थँक्यू सो मच. बाय.